भाईंदर पाड्याला जमीन आहे सर्वे नंबर 19 हिस्सा नंबर 11। ही सामूहिक जमीन आहे 27.90 गुंठ्याची। या जमिनीमध्ये एका कुटुंबाने अर्धी जागा ही बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरला विकली, ज्याचे मालक आहेत प्रताप सरनाईक, आणि 50% लोकांनी त्यांना विकलेली नाही। अनेकदा प्रताप सरनाईकने त्यांना दम देऊन, विनंती करून, धमकून सगळे प्रयत्न केले, पण त्यांनी ठाम मानला की आम्हाला विकायची नाही आहे। परवा रात्री अचानक साधारण सुमारे 12 वाजताच्या आजूबाजूला बालाजी विहांग कन्स्ट्रक्शनची लोक त्या ठिकाणी साधारण 100 लोक गेली जाग्यावर आणि त्यांचं राहता घर तोडलं, त्या शेतकऱ्यांचं, त्या गावकऱ्यांचं, भूमिपुत्रांचं। त्यासोबत तिकडे अनेक जुनी झाडं होती, ती झाडंही सगळी तोडली गेली आणि त्या जमीन एका प्रकारे हडपायचा प्रयत्न केला। ते मालक 12 गुंठेचे होते, बाकी जमीनचे नव्हते आणि त्या जमिनीची सामूहिक जमीन असल्याने वाटणी झाली नव्हती, तुमची कुठली आमची कुठली, ते त्यांचं काम अडकत होतं, म्हणून त्यांनी बळजबरी हा प्रयत्न केला की जागा घ्यायचं। त्यानंतर आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं कशा प्रकारचा एका प्रकारात दंगाच त्या ठिकाणी झाला होता असं दिसेल। त्यानंतर तुम्ही बघताच बाजूला ताई आहे, आमचे भाऊ आहे, त्यांच्या डोक्याला लागलं, म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरसारखं एवढा गाव आहे की एखादा माणूस मेला असता। त्यासाठी पोलिसांनी 324 नाही 307 घ्यायला पाहिजे होतं। यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो की तुम्ही जे तक्रार घेतलेली आहे त्यामध्ये 7-12 फेरफार काढलं, तर त्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे बालाजीचे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर हे प्रताप सरनाईक आहे। कागद पण आमच्याकडे, मी आपल्याला देतो, ते पेपर द्या जरा, फेरफार। आणि त्यानंतर त्याचं नाव न घेता इतरांचं नावं त्या FIRमध्ये घेतले। त्या लोकांनी वारंवार सांगितलं पण राजकीय दबावाखाली घेतले नाही। त्या व्यतिरिक्त त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर घ्यायला पाहिजे, तोही घेतलेला नाही आहे। म्हणजे एका प्रकाराला केसला दाबण्याचा प्रयत्न केलं आणि भूमिपुत्रांना त्या ठिकाणं बेघर करण्याचं काम केलं। आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून अन्यायाला साथ देणार नाही, त्यांना सपोर्टसाठी आम्ही आलो आहे भूमिपुत्रांना, आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांची जागा बिनधास्तपणे परत घ्यावी आणि त्यामुळे जे जे दोषी आहे कारवाई करा। तर पहिला आम्ही DCPना भेटलो, कासरवाडी पोलीस स्टेशनला, की आपण त्यामध्ये काही चुकलं आहे ते सुधारा। एक अटेम्प्ट टू मर्डर घ्या, दुसरं मूळ जे मालक आहे त्याचं नाव तुम्ही घ्या, त्याला तुम्ही वाचवायचा प्रयत्न करत आहे, FIR करून नंतर तुम्ही शहानिशा करा। तिसरं, शेतकऱ्यांना संरक्षण द्या, भूमिपुत्रांना संरक्षण द्या। स्वतः भूमिपुत्र त्यांनी जागेवर बसताना त्यांना अडथळा निर्माण करू नये, यासाठी आम्ही पोलिसांना विनंती केली आणि पोलिसांनी सांगितलं आम्हाला लेखी द्या, त्या दिशेने आम्ही कारवाई करू आणि मला खात्री आहे, विश्वास आहे ते करतील। त्यानंतर आता आम्ही महापालिकामध्ये आलो की ज्या जागेची वाटणीच झाली नाही त्या जागेवर त्या स्वतःहून एकतर्फे आमची 12 गुंठे जागा ही आहे आणि त्याच्यावर प्लान पास करून घेतलं आहे, तर ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्लान पास केलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। कारण की अशा सामूहिक जमिनीवर जिथपर्यंत 100% तुम्हाला सहमती नाही, प्लान पास करता येत नाही, तर जे अधिकारी त्यांना निलंबित करा आणि प्लान रद्द करा, ही दुसरी मागणी होती। त्या जागेवर झाडं होती, त्या झाडाला आता आम्ही विचारलं त्या सहाय्यक आयुक्तांना, वृक्ष विभागानं, त्यांनी सांगितलं आम्ही कुठली परवानगी दिली नाही। मग फोकलँड आणि JCBनी जुनी झाडं, सागची झाडं ही तोडली, तर त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा, कारण की झाडं तोडणं हे कायद्याने पर्यावरणाअंतर्गत गुन्हा आहे, ते दाखल करा। त्याच ठिकाणी महानगरपालिकाचं एक शौचालय होतं, 2 कोटी रुपये खर्च करून ते बांधलं होतं। ते एक प्रायव्हेट विकासक जाऊन महापालिकेचा मालमत्ता कसं तोडू शकतो, तर त्या मालमत्ता अंतर्गत पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, हे होतं। आता उद्या आम्ही महसूल मंत्र्यांना भेटणार आहे की या तलाठी, सर्कलनी, तहसीलदारनी त्याचं 50% त्याच्यामध्ये राईट होतं, 50% राईट नव्हतं। सामूहिक जाग्यामध्ये त्यांनी त्याचं बिनशेती केली कशी काय विदाऊट सहमती, त्यासाठी सुद्धा त्या तहसीलदारांनी यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। या दृष्टीने आम्ही उद्या महसूल मंत्र्यांना भेटणार आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबाला भेटून सुद्धा, की इकडे आपले पालकमंत्री आहे, पक्षाचं अस्तित्व मलिन करत आहेत आणि ज्याला ते सरकारचा भाग आहे, सरकारला बदनाम करण्याचं काम चालू आहे, अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे, त्यांचा राजीनामा गेलं पाहिजे आणि भूमिपुत्रांना न्याय दिला पाहिजे। या दिशेने आम्ही हे पाऊल उचलणार आहोत।